प्रेमाचे रंग आले बोरुनी भाग 15वा. झपझप पावलं टाकत ऋतू रेवाच्या रूमकडे निघाली. नीरव शांततेत पावलांची चाहूल लागून रेवा सावरली. बेडवर वेदच्या शेजारी बसत त्याला तिने फक्त पलीकडच्या कोशीवर ओढवण्याचा प्रयत्न केला. ऋतुजा आत आली तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी होत होती. ऋतुजाला पाहून तिने उगाच तिच्या पेक्टीचा बेल्ट ठीक केला. ऋतू तिच्यासमोर उभी होती. तिच्या नजरेत प्रचंड राग होता. रेवाने ऋतूकडे बघितलं. एक स्त्रीसुलभ असूया तिला तिच्या रूपाकडे बघून वाटली. वेद बाणावर असता आणि याचं असं खाजगीत भेटणं झालं असतं तर वेदची नजर क्षणभरही हिच्यावरून डळली नसती. कदाचित त्याच्या स्वतःवर ताबाही राहिला नसता. ही इतकी सुंदर दिसते. तिच्या मनात काट्यासारख्या खुपणाऱ्या या विचाराने तिला लागलीच दूर केलं. रेवा, तू वेडी तर आहेसच, पण तुझा आणि त्या जोकर साक्षात च्या असेपणा या लेवलला जाईल हा विचार मी केला नव्हता ग. ती संतापाने थरथरत होती. ऋतुजा, तोंड सांभाळून बोल. मला वेद शुद्धीवर नव्हता आणि इथे माझ्या रूमसमोर तो चक्कर येऊन पडणारच होता की मी सांभाळलं त्याला आणि इथे झोपवलं. सौम्याकडे तुझी चौकशी केली आणि तुला फोन लावायला सांगितला. तू तर मलाच दोषी ठरवतेस यार, ती नाटकी सहानुभूतीने म्हणाली. हे रेवा, ही नाटकं आहे ना ती वेद समोर करायची. तुझी नाटकं मला चालणार नाही आणि मला मूर्ख बनवायचं काम नाही. मला कळत नाही का तुझ्या आणि त्या जोकरच्या बालिश आणि फालतू कुरघोड्या वेडी समजतेस का मला तू? तुला कणभरसुद्धा अक्कल नाही आहे की वेदचं माझ्यावर प्रेम आहे आणि हे त्याने तुला स्वतः सांगितलं आहे का तू हे फालतू ट्राय मारतेस आहे? ऋतुजाच्या एवढ्या दिवसांचा संयम पार सुटला होता. असं मी मूर्ख आणि जय जोकर का? आणि 10 मुलांना फिरवणारी तू सारसूत का? इतर मुलांसारखा वेदही तुझ्या या दिसणाऱ्या मॉड राहणाऱ्या गोड गोड बोलणाऱ्या तुझ्या वासनीत फसला आहे. तुझ्या सौंदर्याची पट्टी आहे त्याच्या डोळ्यावर. ती गळून पडेल ना तेव्हा त्याला समजेल की तू काय आहेस ते आणि खरं प्रेम काय असते ते रेवा देखील तुला समजणार नाही. आणि रेवा मागे हटायला तयार नव्हती. यू नो रेवा, यू नीड हेल्प, फिजियाट्रिक हेल्प. मी सुंदर आहे, मॉड आहे म्हणून वेदचं माझ्यावर प्रेम आहे असं नाही. तो बॉड आहे, आमच्यात कनेक्शन आहे. तो मला सोडून राहूच शकणार नाही. तुला समजतंय का? ती अनामिक होऊन रेवाला समजवण्याचा प्रयत्न करत होती. तो मलाही सोडणार नाही हे तू सुद्धा लक्षात ठेव ऋतुजा. आणि मला वारंवार असं बोलू नको, कळली ना? अगं तो तुला एक चांगली मैत्रीण समजतो. तू काय अर्थ घेते त्याचा? ती वैतागली. तेच तर त्यालाही आणि तुलाही समजत नाही. तो ज्याला मैत्री समजतो ते प्रेम आहे आणि ज्याला प्रेम समजतो ते निव्वळ आकर्षण आहे, दुसरं काही नाही. इट विल बी बेटर तू आमच्यातून निघून जा ऋतू. तेच तुझ्यासाठी नीट आणि व्यवस्थित राहील. ती आक्रास्ता वेडपणा करत म्हणाली. ऋतू नाईलाजाने बाहेर आली. तिने फोन करून अनुजला खाली बोलावलं आणि हेल्परच्या मदतीने वेदला त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलं. बेडवर झोपवलं. तो अजूनही पूर्णपणे गुंगीत होता. त्याच्या अंगावर धुलई व्यवस्थित टाकून तिने त्याच्या केसातून हळूवार हात फिरवला. त्याच्या कपाळावर अलगदपणे ओठ टेकवले. तिच्या डोळ्यातून ओघळलेला अश्रू त्याच्या गालावरून सावकाश खाली येत होता. तो शांत झोपून होता.
याला नक्कीच जयने ड्रिंकमधून काहीतरी दिलं असावं हे तिच्या मनात पक्क होते. म्हणून शंकांचे घर तिच्या डोक्यात सातत गुरगुरत करत होते. ऋतू, तू जा, आराम कर, मी काळजी घेईन त्याची. जास्त झाली असेल त्याला, बाकी काही नाही, अनुज ऋतूला समजावत म्हणाला आणि त्याने वेदचा मोबाईल चार्जिंगसाठी लावला. ठीक आहे. ती जड पावलांनी रूमकडे निघाली. मगाच्या 4-5 तासात काय होऊन बसलं, प्रश्नांवर प्रश्न, उत्तरांना जागा मात्र नाही. 4 वाजायला आले होते. श्यामला जाग आली. त्याने बघितले समोर जय नव्हता. जरा इकडे तिकडे बघितल्यावर तो टेरेसच्या कड्याशी उभा राहून विचार करत होता. श्यामने जयला पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. हे साक्षात. झोप झाली का? श्याम देखील आडसावत म्हणाला. हो, अगदी मस्त. कित्येक दिवसानंतर रिलॅक्स झोप लागली. जयच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते. जय इतका खुश होता. तू त्यांना वेगळं करायला आणि रेवाला वेदच्या जवळ आणायला. आर यू शुअर? तुला रेवा आवडत नाही ते? श्यामने कुतूहलाने विचारलं. वेडा आहेस का? मी आणि साक्षात यासाठी खुश होईल. चायला गेले उडत. मला स्वतःला पटवून द्यायचे होतं की आपणही काहीतरी धमाकेदार करू शकतो. त्याने दात ओठ खात कथड्यावर हात मारला. नॉट गेटिंग युअर पॉइंट. श्याम त्याचे हे रूप पाहून गोंधळला. श्याम, तुला आठवतं का रे? कॉलेजला असताना तुम्ही सगळे मला चिडवायचे. झुणका भाकर केंद्र म्हणायचे असं. गावाकडच्या हेल बोलीभाषेतला एखादा शब्द आला तर चिडून जीव बंडावून सोडायचे माझा. मुलींसमोर बिनधास्त अपमान करायचे तुम्ही माझा. मी फक्त हसायचो, स्वतःवर चिडायचो, चरफडायचो, मग शहरी मुलांसारखा वागायचो. उगाच प्रयत्न करतो, त्यात अजून माझी फजिती व्हायची. मग पुन्हा हसू यायचं. ही शहरी मगरुरी, हा अहंभाव, शहरीकरण, चंगळवात अंगात भिनलेली गर्विष्ठ मुलं मुली डोक्यात जायला लागले माझा. तुला माहिती आहे श्याम, ट्रेनी बॅचमध्ये सगळ्यात हुशार मी होतो. पण मी बोलायला लागलो आणि एखादा दुसरा गावठी शब्द तोंडातून निघाला की हे सगळे हसून सगळा हॉल दणदणावून सोडायचे. मी देखील त्यांच्यासोबत बळजबरीने हसायचो. मनात स्वतःला कोसत असायचो. रात्री झोपताना तो आवाज कानात घुमत राहायचा माझा. चीड यायची मला. दुसऱ्या दिवशी पुन्हा या लोकात मिसळून जायचो. जखम कधी भरून आलीच नाही माझी. आत ठसत असायची माझी. वरून फक्त खपली, वर खपली धरली जात होती. हा वेद ज्याला तू माझा बेस्ट फ्रेंड समजतोय, त्याच्यावर किती मुलींचा सिक्रेट क्रश आहे. कारण वेद हँडसम आहे, बॉडी शोडी आहे, भन्नाट बोलतो, लिहितो छान. पहिल्या दिवशी हा कुणाच्या लक्षात यायच्या आधी मी कितीतरी उत्तर दिली होती. पण मी कुणाच्या लक्षात राहण्यासारखा अजिबात नव्हतो. आणि हा त्या पोरीला क्रॉस काय केलं आणि लगेच फेमस झाला. मी तर त्याच्या ह्या स्टारडममुळे झोकाडून गेलो ना. मग हा सगळ्यात अगोदर डोक्यात गेला. ही ऋतुजा नक्षत्रासारखी सुंदर, अगदी अप्सरा. आणि आहेच ती अप्सरा, अगदी मादक अप्सरा. तिचे ओठ, तिचे गाल, तिचे केस, तिची हॉट फिगर. तिला पहिल्यापासून आठवडाभर तिचीच स्वप्न पडायची मला. पण नंतर कळायला लागले, ही तर बाप जन्नात आपल्याला भाव देणार नाही. काय होते माझ्यात? मी जीवापाड जरी प्रेम केलं असतं
तर मला लाथाडून गेली असती. बऱ्याच वेळा अनुभवलं मी. आणि तिच्या मैत्रिणी मला जोकर म्हणून हिणवतात. मग जाणू लागलं वेद आणि ऋतुजामध्ये काहीतरी जमू पाहतंय. मग ही डोक्यात गेली. काहीतरी सुचलं मला, पण आयडिया व्यवस्थित आणि भन्नाट सुचत नव्हती. पण सगळ्यात वेडी म्हणजे ही रेवा. ऋतुजाला तरी स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, विचार आहे, पण ही वेदला पहिल्यापासून त्यालाच शरण गेली. मंदबुद्धीसारखे वेद वेद त्याने 1000 वेळा सांगितले हिला, तू फक्त मैत्रीण आहेस. तरी हिच्यासारखं वेद वेद साक्षात नॉनसेन्स. कधी कधी दया येते, खरंच मदत करावी अशी वाटते, पण पुन्हा जाम डोक्यात जाते ही. काय करावं आता. ही शहरी मुले माझ्या डोक्यात जायला लागली होती. कॉलेजपासूनही जखामुरावर होती. तिला माझ्या पद्धतीने आराम देतोय मी. एवढे स्मार्ट, हुशार, प्रेझेंटेबल लुक्स, एका गावठी साक्षात जोकार असलेला पुरुषबांध्याच्या मध्यम उंचीच्या गावठी पोऱ्याच्या तालावर नाचत आहे. मी आता ठरवू शकतो, वेदला ऋतुजाकडे वळवायचं की रेवाकडे. रेवाला वेदकडे, किंवा गरज पडल्यास माझ्याकडे देखील. अशी शक्ती एकवटून मी या सर्वांना फिरवूही शकतो. तो विचित्र आवाजात खदखदून हसायला लागला. त्या अंधारात टेरेसवरच्या डीम प्रकाशात त्याच्या हसू विलक्षण विकृत वाटत असलं तरी त्याला अपमानाची किनार होती. सॅम त्याच्याकडे असाच आश्चर्याने पाहत राहिला. पण का? साक्षात, यू नीड हेल्प मॅन. हे तुझ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन नाही आहे. तू त्यांना नाचवत नाही. तुझ्याशी असलेली त्यांची मैत्री त्यांना हे करायला भाग पाडते. ऋतुजाचं प्रेम तिला हे करायला भाग पाडतंय. तुझी वेगळी ओळख बनवणं तुझ्या हातात होतं. असा गेम खेळायची काहीच गरज नव्हती. स्वतःवर काम केलं असतं तर कदाचित ऋतुजा किंवा ऑफिसमधली एखादी मुलगी तुझ्याही प्रेमात पडली असती. हे जे तू प्रवचन सांगतोय ना मला, ते ऐकायला ठीक आहे. गावाकडच्या पोरांना काय प्रॉब्लेम येताना हे इथं गोव्याच्या रंगीत वातावरणात हाय फिरंगी पोरी कुरवाळत बीचवर बसून तुला कळणार आहे. या पोरींना किंमत देत नाही आता मी. काय पोरी ह्या गोव्याला पोरांबरोबर एकत्र आल्या राहत आहेत. तोकडे कपडेच काय घालून हिंडत आहे. ज्यूस काय पितात. अंग हलवून नाचता काय हे. गड्यात गडे फिशिंग. अरे नाच चालू आहे. अशा बेशरम पोरींना गावाकडे काय म्हणतात माहिती आहे ना? पुन्हा त्याने तिरमिरीत तो विचार करू लागला होता. साक्षात, यू आर अ लूझर. फाट्टू, तुला पोरींनी मारलं ना म्हणून तुझी जडली. खरं तर दोष तुझ्या मागासलेल्या गावाचा नाही आहे, तुझ्या मागासलेल्या विचारांचा आहे. गावाचे असो की शहराचे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत. ते शहरातले म्हणून खूप सुखी आहे असं होत नाही. हे होऊ शकतं की तुझ्या बाबतीत वागताना ते चुकले असतील, पण तू बोलून दाखवलं हे त्यांना कधी, जे आज बोलतोय. कदाचित वेदने, रेवाने तुला समजून घेतलं असतं, पण नाही. तुझं डोकं नासलंय, कम्प्लिटली नासलंय तुझं डोकं. तुला कॉम्प्लेक्स आला आहे आणि तो तुला हँडल होत नाही. आणि ह्या पोरींनी काय करायचं, कुठले कपडे घालायचे, पाणी प्यायची की नाही हे चांगलं वाईट ठरवणं त्यांचा प्रश्न आहे. तुला किंवा
कुणालाही त्यांच्या जज करायचा अधिकार नाही. सॅम अतिशय संतापात म्हणाला, सॅम, तू मला प्रॉमिस केलं होतं मदत करशील म्हणून. आता पलटायचे नाही. मी नेहमी तुला एक चांगला दोस्त मानलंय म्हणून तुझ्याजवळ मन मोकळं केलंय. जय त्याच्याकडे अपेक्षेने बघत म्हणाला, मी तुला आता एकच मदत करू शकतो, ते म्हणजे गप्प बसू शकतो. मला वाटलं तुझ्या लवचा मामला आहे म्हणून तुला मदत करत होतो मी. आता आहेस 2 दिवस तर सगळं विसरून जा, मजा कर आणि पुण्याला गेल्यावर उपचार करून घे. यू नीड हेल्प. सॅम त्याच्या पाठीवर टोपतून निघून गेला. मला जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवतो. इतक्या दिवसाच्या मनात साचलेलं विष असं ओपून झाल्यावर आलेली विकृत शांतता जयच्या चेहऱ्यावर होती. या 3 शहरी शहाण्यांच्या कडसूत्री बाहुलीचे धागे आपल्या हातात आहे या विचाराने त्याच्या विकृत अहम कुरवाडाला गेला होता. शरीराच्या बाहेर आणि आत साचलेल्या विषारी धुरात तो आनंदात उभा होता. बराच वेळ त्याला अगदी पहाटेचीच जाग आली. डोकं अगदी जड झालं होतं. इतक्या दिवसांपासून ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस, तो क्षण आपण क्षुल्लक कारणामुळे धुळीत मिळवला. याची खंत, त्याची अवस्था वाढत होती. ऋतू तिथे वाट बघून थकली असेल. इतक्या रात्री ती एकटी असेल. तिची काय अवस्था झाली असेल. ती मला माफ करेल का? 1 न 2 त्याला काही सुचत नव्हते. ऋतूसमोर जायचं तरी कसं? अजून आपण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नव्हत्या. त्याला अगदी मेल्यासारखं झालं होतं. त्याने आवरायला घेतलं. अनुज गाढ झोपला होता. जय अजूनही वरच पडला असेल. जयला शिव्यांची लाखोली वाहत त्याने आवरायला घेतलं. आता फक्त ऋतूला भेटून माफी मागायची एवढंच त्याच्या मनात होतं. त्याने फोन ऑन केला. आवरून छान तयार होऊन त्याने धडधडत्या मनाला ऋतूला फोन केला. ती उचलणार नाही हे त्याने गृहीत धरलं होतं, पण तिने उचलला. सोना. पुढे काय बोलावं? कुठल्या शब्दात एवढी ताकद आहे जे कालचे काही क्षण परत देखील त्याला काही सुचलंच नाही. तो शांत बसला. वेद, मी बीचवर आहे, ती शांततेत म्हणाली. त्याने काल घातलेल्या पॅन्टचे खिसे धडाधड चचपाळले आणि एक निश्वास टाकला. एक छोटी डब्बी खिशातच होती. त्याने ती उघडली. 2 सुंदर फुलपाखरूंची मोठी कसलेली ती नाजूक रिंग. थोडंसं हसू त्याच्या चेहऱ्यावर तरळलं. त्याने ती डब्बी मुठीत घट्ट पकडली आणि क्षणाचा विलंब न लावता बीचकडे धाव घेतली. अंधारावरून कुणीतरी हलकेच हात फिरवल्यासारखे अंधार विरत होता आणि उमलू पाहणारा कोवळा प्रकाश ती जागा घेत होता. हा अंधार प्रकाशाच्या भेटण्याच्या आणि त्या क्षणी विरह पाण्याचा खेळ बघत ती गुंगली होती. सूर्योदयाला अवकाश होता. थंडगार हवा चालू होती. शांतता असल्याने फक्त समुद्राचा तेवढा बोलत होता. बाकी सगळं शांत. तो धावत आला. ती खाली बसली होती. तिच्या आलत्या केसांमधून एक थेंब गालावरून मानेकडे येत होता. नेहमी वाऱ्याशी दंगा मस्ती करणारे केस आज चिटकून बसले होते. डोळ्यांवर पहार ठेवणाऱ्या बटा गालांवर हालचाल न करता विसावल्या होत्या. तिचे हे शांत असलेलं रूप सुद्धा तेवढंच
लोभस आणि जीव घेणं होतं. तो शेजारी जाऊन बसला. तिने त्याच्या येण्याची दखल घेतली नाही. ती समोर तशीच स्थितप्रज्ञ बसून होती. वेदला हे अपेक्षितच होतं. त्याने तिचा हात हातात घेतला. तिने तो शांततेत सोडवून घेतला. हा रागही अपेक्षित होता. त्याने पुन्हा हात हातात घेतला. यावेळी तिने सोडवला नाही, पण त्याच्याकडे बघितलंही नाही. सोना, प्लीज लुक ॲट मी. त्याचा आवाज जड झाला होता. ती काहीच बोलत नाही. तिने ओठ गच्च दाबले. अश्रू आणि हुंदका दाबण्याचा ती प्रयत्न करत होती. आय नो, आय मेड हग मिस्टेक, नॉट अ मिस्टेक, अ ब्लंडर. पण तुझं थोडं माझं ऐकून घे, मग मी तुझं ऐकतो. तिच्या हातात असलेला हात हळूवार थोपटत तो आजीजीने म्हणाला. वेद, मी रागावले नाही आहे, फक्त दुखावले आहे. तिच्या डोळ्यातून पाणी गळागळा व्हायला लागलं. त्याने न राहून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला. तिने त्याच्या डोळ्यात बघायचं टाळलं. क्षणभर पापण्या मिटून घेतल्या. लुक ॲट मी प्लीज यार. त्याने पुन्हा विनवणी केली. तिने नाखुशीने त्याच्याकडे पाहिलं. कालच्या वाईट स्वप्नांचं सावट नसलेल्या पण तिच्यावरच्या प्रेमाने ओथंबून वाहणारे त्याचे डोळे ती पाहत राहिली. हॅपी बर्थडे सोना. मला एकदा माफ कर ग. माझा तोल कसा सुटला आणि मी तो वीडचा ड्रॉग ओढला. मलाच कळलं नाही. सोना प्लीज, तुला माहिती आहे ना, तू अशी रागावली चिडलीस की मला काहीच सुचत नाही. मला आता फक्त हसणारी तू समोर हवी आहेस. नंतर काय शिक्षा द्यायची ती दे तू मला. आता या उगवत्या सूर्यासोबत मला तुला मनसोक्त पाहू दे. त्याचा हात तिच्या हनीओटीवर होता. तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि गोड हसली. त्या हसण्याने त्याचं काळीज हलकं झालं. खूप थंडी आहे नाही? तो हळुवारपणे नजर न हटवता अजून जवळ जात म्हणाला. त्याच्या डोळ्यातील आर्जव वाचून तिला शब्द सुचले नाही. एक स्वीट कॉफी, त्याच दुपट्टीने धडधडणारं हृदय तिच्या हृदयाशी स्पर्धा करत होते. जणू तिचे डोळे बोललेच नाही म्हणून त्याने डोळे मिटले. असं का? तो जरा जवळ आला. त्याच्या ओठांचा प्रश्न तिला सोडवायचाही होता आणि पूर्णही करायचा नव्हता. काय होतंय? एक अनामिक हुरहुर. एक दीर्घ श्वास घेत तिने त्याच्या ओठांवर 2 बोट ठेवले आणि त्याच्यापासून ती दूर झाली. त्याने अविश्वासाने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिले. 1 मिनिट वेद, मला काही बोलायचं आहे. त्याने नाराजीने दीर्घ श्वास घेत चेहऱ्यावरून हात फिरवत केसांमधून फिरवला. जरा शांत होत उपहासाच्या कडवट सुरात तो म्हणाला. आताच बोलायचं? ओके, चल बोल. मी चुकलोय. मला शिक्षा हवी आहे. बोल, काय शिक्षा द्यायची तुला? ती मी घ्यायला तयार आहे. पण ऋतू प्लीज अशी नाराज नको होऊस. मित्रो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.